एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे। पावसाला उशीर होण्यासह पर्जन्यमानातही अनियमितता राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहे। बदलत्या हवामान परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी पीक पेरणीच्या पद्धतीत बदल करण्यावर भर दिला जात आहे। कमी पाण्यात तग धरणारी पिके, योग्य बियाणांची निवड आणि टप्प्याटप्प्याने पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे। संभाव्य हवामान बदलांचा फटका कमी करण्यासाठी कृषी विभाग सतर्क असून शेतकऱ्यांना आवश्यक सल्ला व मदत देण्याचे काम सुरू आहे। नमस्कार, मी किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी साकोली। मित्रों, या ठिकाणी हा भात भंडारा जिल्हा जो आहे मुख्यत्वे करून भात उत्पादक जिल्हा आहे आणि सर्वसाधारणपणे शेतकरी हे रोवणी पद्धतीनं भाताची लागवड करतात। पहिल्यांदा बियाणं परे घालतात आणि पर्यांची वाढ झाल्यानंतर नर्सरीमध्ये तयार करून त्याचं मग लागवड त्याच्यामध्ये करतात। त्याला पाण्याचा खर्च, पाणी पण भरपूर लागते आणि मजुरांची फार याला गरज पडते। आणि यावर्षी आपण जर लक्षात घेतलं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे फोरकास्ट आहे, त्यांनी जी भविष्यवाणी वर्तवली आहे, त्याच्यामध्ये यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळं सर्वसाधारणपणे यावर्षी पाऊस जो आहे, मान्सून जो आहे, तो उशिरा सुरुवात होत आहे आणि जून महिन्यामध्ये सुद्धा कमी पर्जन्यमान होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी या बदलत्या वातावरणामध्ये जर चांगल्या प्रकारे शेती करायची असेल भात उत्पादक शेतकऱ्यांनी, तर याच्यामध्ये जर त्यांनी थेट पेरणी केली बियाण्याची, तर उत्तम प्रकारे त्याला जो आता मजुरांची टंचाई येत्या काळामध्ये जी भासते आहे आणि त्याच्यामुळं तो खर्च वाढलेला आहे, त्यामध्ये सुद्धा त्याला खर्च कमी येईल शेतीमध्ये आणि थेटपणे बियाणे केल्यामुळे एकराला 6 ते 7 हजार रुपये या ठिकाणी बचत होणार आहे। आणि जे कमी पर्जन्यमान या परिस्थितीमध्ये सुद्धा जे DSR पद्धतीनं थेट पेरीव भात जो आपण लागवड केलेला आहे, त्याला सुद्धा अत्यंत कमी पाणी लागत असल्यामुळं कमी पाण्यावर सुद्धा हे पीक तग धरणार आहे आणि अशा प्रकारे यावर्षी शेतकरी DSR पद्धतीनं, पेरीव पद्धतीनं भात लागवड केल्यामुळं या ठिकाणी निसर्गाचा सामना करू शकतो। म्हणून या ठिकाणी कृषी विभाग सुद्धा बांधावर जाऊन, शेतावर जाऊन प्रत्यक्ष त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि शेतकरी सुद्धा मोठ्या याला चांगला प्रतिसाद यांच्याकडून मिळत आहे आणि निश्चितपणे हा हंगाम चांगल्या प्रकारे भात उत्पादकांचा राहील असं आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट NTV 24।